चला विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्ग क्लास 5 चा प्रॉब्लेम सेट 41 करत आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, कन्वर्ट द फॉलोइंग इनटू डेसिमल फ्रॅक्शन अँड ॲड दे. ॲड म्हणजे बेरीज करायचा, डेसिमल म्हणजे दशांश मध्ये लिहायचं, फॉलोइंग म्हणजे खाली, कन्वर्ट म्हणजे रूपांतरित करणे, रूपांतर करा, फॉलोइंग म्हणजे खाली, डेसिमल म्हणजे दशांश, दशांश मध्ये आपल्याला रूपांतर करायचं. ऍड म्हणजे बेरीज करायची, त्यांची बेरीज, दे म्हणजे त्यांची बेरीज. आता इथं पहिला प्रश्न पहिला 1.5 मीटर. आता 1.5 मीटर कसं लिहितो आपण? पण पहिला प्रश्न लिहून घेऊ उत्तर. 1.5 मीटर याला आपण कसं लिहितो? 1.5. याला तर आपण दशांश रूपात लिहायचं असेल तर आपण लिहितो 1.5 किंवा 50 मीटर. तसंच नंतर 2.5 मीटर हे ते लिहून घेतात. 2.5 मीटर, हाफ म्हणजे अर्ध. ते 2, हाफ म्हणजे 1/2, आणि 1/2 ला आपण काय लिहितो? 1/2 म्हणजे अडीच झाले, 2.5 तर आपण अडीच असे लिहितो. ठीक आहे. आता त्या दोघांची बेरीज करायची. 0 0 हाताला 1, इथे 4 मीटर, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 4 मीटर्स. ठीक आहे. आपण काय केलं, त्याला दशांश मध्ये लिहिलं आणि त्याची बेरीज केली. आपल्याला हा भाग गरजेचा नाही आहे, फक्त हाच भाग गरजेचा. चला, भाग 1 मधला पहिला भाग झाला आपला. पहिल्यातला दुसरा प्रश्न आहे, 4.75. लिहून घेऊत आपण 4.75. म्हणजे त्याला काय लिहू शकतो? 4 लिहायचे. 3/4 म्हणजे काय? 3 आणि खाली 4. क्वार्टर म्हणजे खाली 4 लिहितो. हाफ म्हणलं तर खाली 2 लिहितो. आता पहा, हे 4 ला 4, हे रुपीज आहेत. 4 ला 4, 3.5 क्वार्टर. पहा, 1 क्वार्टर म्हणजे 25 होतात, 0.25. हाफ म्हणजे 0.5 आणि 3 क्वार्टर म्हणजे 75 होतात. ठीक आहे. तर 0.75 इथं रुपीज लिहायचे, तर रुपीजचं चिन्ह असल्यामुळे, रुपीज असल्यामुळे इथं रुपीजचं चिन्ह लिहिलं. आणि 7.25 रुपीज, 7.25 रुपीज. हे 7.25 म्हणजे 1 क्वार्टर, 1/4. आता याचं दशांश मध्ये आपण रूपांतर केलं, म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन मध्ये, तर 1 क्वार्टर असलं तर आपण 25 लिहितो. 2 क्वार्टर म्हणजे हाफ असेल तर 50 लिहितो दशांश मध्ये, आणि 3 क्वार्टर असेल तर 75 लिहितो. आणि रुपीज असल्यामुळे रुपीज. आता यांची बेरीज केली ते 0 हात चाला 1, 0 हात चाला 1, 11 आणि 1 12, आणि इथं रुपीज लिहायचे, म्हणजे 12 रुपीज. याचं उत्तर आलं 12 रुपीज. आपला पुढचा प्रश्न आहे, 6.5 मीटर. पहिले आपण लिहून घेऊ तर 6.5 मीटर्स. 6.5 मीटर म्हणजे 6 हाफला आपण कसं लिहितो? 1/2 मीटर्सला आपण m लिहितो. म्हणजेच आपण याला काय लिहू शकतो? 6 दशांश, हाफला आपण लिहितो 50 मीटर. त्याच्यानंतर 3/4 मीटर. 3/4 मीटर करेक्ट आहे का बघूया प्रश्न. 3/4 मीटर्स.
आता 3/4 मीटर म्हणजे काय, 0.03/4 मीटर. ठीक आहे, 0.3/4. इथं 0 नाही लिहिलं तरी चालते, पण आपण लिहिलं तर आपल्याला प्रश्न समजायला व्यवस्थित जातं. कारण हा भाग नाही लिहिला तरी चालतो, आपल्याला हा भाग लिहायचा. म्हणजे त्याचा 3/4 म्हणजे 75. 1/4 म्हणजे 25, हाफ म्हणलं तर 50 आणि 3/4 म्हणलं तर 75.75. आता याची बेरीज करू. 12ला 2, हातचाला 1, 6 आणि 1 7, दशांशला दशांश, मीटरला मीटर. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. दुसरा प्रश्न पाहू. आपला दुसरा प्रश्न आहे. इथं काही इन्स्ट्रक्शन आहे, फक्त प्लसचं चिन्ह आहे. याचाच अर्थ आपल्याला ऍड करायचं. मग आपण काय करू, याला पद्धतशीर लिहून घेऊ. 23.4, पॉईंटच्या खाली हा पॉईंट, इथे 9 आहे पॉईंटच्या नंतर, आणि पॉईंटच्या इकडचे संख्या आपण इकडे लिहू. ठीक आहे, व्यवस्थितशीर याला मांडावं लागते. ठीक आहे, सगळे प्रश्न करा. मी थोडेसे प्रश्न तुम्हाला होमवर्कला पण देईन, कारण 4 प्रश्नांना आपला काही चॅप्टर समजणार नाही. आणि जर समजलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तरं टाकायचे. पहा, 9 मध्ये 4 मिळवले 13 होतात. हातचाला 1, 10 आणि 1 11. ठीक आहे, आणि हातचाला 1, 10 आणि 1 11, दशांशला दशांश. आपलं पहिल्याचं उत्तर झालेलं आहे. दुसरा आपण प्रश्न घेऊ. 35.75 आणि पहा, हे दशांशला दशांश घ्यायचे, दशांशच्या नंतरचा आकडा इकडे घ्यायचा, आणि दशांश आधीचे 1 काय आहे, इथं 6 आहे, हा 1 आहे, आणि हा 8 आपल्याला साईडला घ्यायचा आणि याचे प्लस करायचे. ठीक आहे, हे घेताना थोडं व्यवस्थित घ्यायचा. ठीक आहे, मी काय कसं घेतलं ते लक्षात ठेवायचं. दशांशच्या जागी दशांश घेतला, दशांश नंतर लगेच ती संख्या लगेच घ्यायची, आणि अलीकडच्या संख्या बरोबर घ्यायचा. आता आपल्याला काय करायचं, इथं काही नसल्यामुळे इथं आपण 0 देऊ शकतो. काय करायचं, 0 द्यायचं. नंतर आपण याची बेरीज करू. इथे 4, 7 आणि 6 13, हातचाला 1, 11 आणि 1 12ला 2, हातचाला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, आणि हे 8ला 8. हे आपलं उत्तर झालेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहू. 6 पॉइंट, हा पहिला झाला आपला प्रश्न, हे दुसऱ्याचं उत्तर आहे. तिसरा आपला प्रश्न 6.95. हे पॉइंट लिहायचे, पॉइंटच्या नंतरच्या संख्या तिकडे पलीकडे लिहायच्या. पहा, बरोबर लिहायचं, आणि पॉइंटच्या इकडच्या पहा, पॉइंटला लगतला 4ला आहे, आणि हे 7. पद्धतशीर लिहून घ्यायचं, नाही तर उत्तर आपलं चुकण्याची शक्यता जास्त आहे. 5 मध्ये 8 मिळवले, 5 मध्ये 8 मिळवले, 13 होतात. 1 कॅरी झाला, 17 + 1 18, कॅरी 1 झाला 11, 1 कॅरी झाला 8, पॉइंटला पॉइंट. ठीक आहे, अशा प्रकारे 3 झाले. चौथा प्रश्न आपण करू. 41.03, पॉइंटला पॉइंट, पॉइंटच्या आधीची संख्या बरोबर पॉइंटला चिटकूनच घ्यायची, आणि पॉइंटच्या नंतरचे बरोबर पॉइंटच्या नंतर पलीकडले. आता ऍड करायला सांगितलं, ऍडचं चिन्ह लिहायचं. इथं पण ऍडचं चिन्ह लिहायचं राहिलं होतं. 11 कॅरी 1 झाला, 9 आणि 1 10, कॅरी इकडे 1 झाला, 10 आणि 1 11, कॅरी 1 झाला, इथे 5, पॉइंटला पॉइंट. अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न होते हे झाले. तिसरा प्रश्न पाहू. तुम्हाला मी थोडेसे सांगितलं होतं की 1-2 प्रश्न तुम्हाला काय देईल, होमवर्कला देईल. तर प्रश्न लिहून घ्या तुम्ही. मला याचे कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे. फक्त मी याचे 2 प्रश्न दिले. ठीक आहे, जर व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही नक्कीच याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करून दाखवायचे.
आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपलं सगळे जर व्हिडिओ समजत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. याची पहिली पद्धतशीर मांडणी करू. ओके, सेंटीमीटर लिहून घेऊ. पहा 51, थोडं अलीकडे लिहून घेतो. 51.4 सेंटीमीटर आणि हे आहे 68.5 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, यांची काय सांगितलं, ॲडिशन. ॲडिशन म्हणजे प्लस 4 + 5 9 होतात. हे पण 9 होतात. 5 + 6 11 होतात. पॉईंटला पॉईंट आणि सेंटीमीटरला सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न केलेला आहे. दुसरा प्रश्न पाहू. 94 हा पहिला प्रश्न होता. हा दुसरा प्रश्न 94.7 मीटर. एम म्हणजे मीटर असते. आता हा दशांशला दशांश बरोबर दशांशच्या खाली दशांश लिहायचा. दशांशच्या पलीकडचे पलीकडे लिहायचे 4 5. ठीक आहे, 4 5. आणि दशांशच्या इकडचे काय करायचे, बरोबर लिहायचे 8 3 7 1. इथे पण मीटर लिहिलं, मीटरला मीटर लिहायचं. आता जर तुम्हाला इथे जर काही नसलं तर याचं 0 देऊ शकता तुम्ही, कारण हे 94.7 मीटर म्हणजे हे 70 असतात. ठीक आहे, पॉईंटच्या नंतर एकच आकडा आहे म्हणजे 70 असतात. एवढं लक्षात ठेवा. चला, मीटरला मीटर, 5 ला 5, 7 आणि 4 11, 7 + 4 11, कॅरी 1 झाला. 12 + 1 13, 1 कॅरी झाला. 12 + 1 13, कॅरी 1 झाला. 7 + 1 8 आणि 1 ला 1 आणि पॉईंटला पॉईंट, मीटरला मीटर. शेवटचा आपला रुपीज दिलेले आहे. तर मी पहिले लिहून घेतो 5158.75. पॉईंटला पॉईंट, पॉईंटच्या पलीकडचे पलीकडे, पॉईंटच्या अलीकडेचे उलटे लिहायचे 1 4 8. ॲडिशन करायची. हे रुपीज आहे तर रुपीजचं साइन लिहायचं. 10 ला 0, कॅरी 1 झाला. 0 कॅरी 1 झाला. 0 कॅरी 1 झाला. 0 कॅरी 1 झाला. 0 कॅरी 1 झाला. इथे 6. पॉईंटला पॉईंट, रुपीज म्हणजे आपण याला असं पण लिहू शकतो 6000 रुपीज. ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम सेट नंबर 41 झालेला आहे क्लास 5चा. मी जे प्रश्न दिलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.